नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता हल्ली ही मी जे बोलतोय ते 5 मिनिटं मी एवढं महत्वाचं आणि सविस्तर बोलणार आहे जे तुम्हाला पटेल. पण यामध्ये मी बोलत असताना मी पक्षपातपणे बोलतोय, म्हणजे यामध्ये कोणाला टार्गेट करण्याचा उद्देश नाही किंवा जी घटना घडलेली आहे त्या घटनेला कोणतेही समर्थन करण्याचा उद्देश नाही. आता यामध्ये सर्वात महत्वाचं आपण जे बोलतोय, आपण हेडलाईन पाहिली असेल की दादाच्या मनामध्ये खतखत. आता एकंदरीत आपल्याला दादाच्या मनामधली खतखत पाहण्यासाठी म्हणजे त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी थोडं पाठीमागे जावं लागेल. आता मुद्दा नंबर 1, सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की अजितदादांना असं कुठंतरी वाटत होतं की पवार साहेबांनी आता राजकारणामधनं थांबलं पाहिजे, पुढं गेलं नाही पाहिजे. वयाच्या या सर्व गोष्टीचा विचार करता पवार साहेबांनी थांबलं पाहिजे आणि जे पक्षामधले जे काही नवयुवक आहेत त्यांच्या हातामध्ये हा कारभार दिला पाहिजे. हे मी कधीच बोलतोय, राष्ट्रवादी फुटण्याच्या अगोदरची गोष्ट बोलतोय. ज्यावेळेस शरद पवार यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं, राजीनामा दिला आणि सर्वच त्यांचे जे नेते आहेत ते एकत्र आले, एकत्र जमले आणि त्यावरती ते भाष्य करत होते. त्यावेळेसही दादानी एक किस्सा सांगितलेला आहे. तर यामध्ये ते असं म्हणतात की जी इंटरनल त्यांची राष्ट्रवादी होती यामध्ये सर्व ठरलेलं होतं. काय ठरलं होतं की पवार साहेबांनी थांबायचं, सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आणि त्यांच्या माध्यमातून हा कारभार पुढे काय करायचा, चालवायचा. हे ठरल्यानंतर ज्यावेळेस सर्वच जण एकत्र आले आणि पवार साहेबांना म्हणत होते की तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही राजीनामा देऊ नका. बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत होत्या. कोणी रडत होतं, कोणी भावना व्यक्त करत होतं, कोणी घोषणा देत होतं. त्यावेळेसचेही आपण अजितदादा पाहिले. जे अजितदादांना वाटत होतं की पवार साहेबांनी थांबलं पाहिजे, पवार साहेबांनी वयानुसार आता पुढं राजकारणामध्ये फक्त मार्गदर्शक म्हणून राहिलं पाहिजे. आणि एवढंच त्यांनी ह्याही गोष्टी बोलून दाखवल्या. त्यांनी भाजपचंही उदाहरण दिलं की भाजपमध्ये 75ला रिटायरमेंट होते. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचंही उदाहरण दिलं. म्हणजे एकंदरीत एक गोष्ट इथनं आपल्याला लक्षात येते की राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादा हे फार काही खुश नव्हते, पण त्यांनी ही गोष्ट सांगितली. हे सर्व घडत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना मी नेहमी पवार साहेबांना दैवतच मानलेलं आहे आणि ते आमचं दैवत आहे, याबद्दल काही दुमत नाही. पण त्यांच्या काही गोष्टीवरती ते नाराज होते. त्यामध्ये 3 गोष्टी मी सांगतो. पहिली गोष्ट, ज्यावेळेस 19ची फाटेची शपथविधी, ज्यावेळेस 19ला फाटे शपथविधी झाली आणि फाटे शपथविधी झाल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या आणि अचानक महाराष्ट्राच्या समोर आलं की राष्ट्रवादी भाजप हे सरकार स्थापन केलेलं आहे. हे कोणाच्या सांगण्यावरनं झालं, ते हे सर्व गोष्टी पवार साहेबांच्या सांगण्यावरूनच केल्या. हा गोप्यस्फोटही अजितदादांनी केला. म्हणजे पवार साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही शपथविधी घेतला. शपथविधी घेतल्यानंतर 48 तासामध्येच पवार साहेब म्हटले की आता नाही, भाजप सोबत आपल्याला पुढे जायचं नाही, तर आपल्याला शिवसेनेसोबत जायचं आहे. तर हे शॉकिंग होतं त्यांच्यासाठी. तर तिथेही म्हटले की ते मीच मिलन ठरलो. म्हणजे मिलन प्रत्येक वेळी अजित पवारच का मिलन, हे मी म्हणत नाहीये, हे अजितदादांनी खुद म्हटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये या सगळ्या गोष्टी, हे नंबर 1. आता नंबर 2, ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फुटाफूट झाली, त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार पडलं, शिवसेनेमध्ये फुटाफूट झाली, तर त्यावेळेस नंबर 2 दुसरा चान्स होता की शिवसेनेचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यांच्या अगोदर या राष्ट्रवादीच्या 56-57 आमदाराची बैठक झाली. या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकमत केलं आणि ठरवलं की आपण सत्तेमध्ये जायचं, भाजपला आपण पाठिंबा द्यायचा आणि सत्तेमध्ये जायचं. तसं सगळ्या आमदाराचं, विधान परिषदेच्या आमदाराचं लेटरही तयार केलं, असं मी म्हणत नाही, स्वतः अजितदादा म्हणतायत. त्यानंतर पवार साहेबांकडे ते दिलं. पवार साहेबांनी सांगितलं की बोलणं करा, आपण सत्तेमध्ये जाऊ. मग त्यांच्या भाजपच्या पक्षश्रेष्ठीशी बोलणं झालं. त्यांनी इंदोरला बोलवलं, इंदोरची तिकीट बुक झाली. हे सर्व गोष्टी कोण सांगते, दादा सांगतायत. पण ऐन वेळा
पुन्हा मेसेज आला की आपल्याला थोडं थांबून विरोधकाची भूमिका घ्यायची, थोडं थांबा, गडबड करू नका. आणि एकनाथ शिंदे आले आणि मुख्यमंत्री होऊन गेले. म्हणजे ही पण खतखत अजितदादाच्या मनामध्ये होते. म्हणजे जर भाजपला एकनाथ शिंदेच्या पूर्वी जर सपोर्ट दिला असता, हे केलं असतं, भाजपसोबत गेले असते, तर कदाचित दादा मुख्यमंत्री राहू शकले असते. याच्या अगोदरही दादा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस गेले येऊन. हाही एक सुवर्ण संधी होती. पण पवार साहेबांना म्हणजे कुठेतरी मनामध्ये त्यांच्या असेल की अजितदादांना एवढ्या लवकर पुढं मुख्यमंत्री नको, असं त्यांच्या मनामध्ये होतं का? हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत पाहता अजितदादांनी या बऱ्याच गोष्टीवरती ही खतखत व्यक्त केलेली आहे आणि ते खतखत पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेली आहे. म्हणजे त्यांच्या मनामधली तिसरी आणि सर्वात महत्वाची खतखत हीच होती की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक होते आणि शेवटपर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. ते दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचा अंत झाला. आता हे अजितदादाच्या मनामध्ये ह्या सर्व खतखत असताना आता मला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक प्रश्न पडतोय. मला हा स्वतः प्रश्न पडलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आता एका बाजूला तुम्ही महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांची जी दुर्घटना घडली, या दुर्घटनेची मागणी करतायत. ते कोण करतायत? आदरणीय रोहित पवार करतायत. हे वाईट गोष्ट नाही, चुकीची नाही, हे केलंच पाहिजे. ते कारण ते त्यांचे काका होते आणि ते त्यांच्या मांडीवरती लहानापासून अंगाखांद्यावरती खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे की ते चौकशी किंवा सगळ्या गोष्टीची माहिती घेणे किंवा ही घटना कशी घडली. पण मला आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की महाराष्ट्रातल्या जनतेची कुठेतरी दिशाभूल होतीये का? महाराष्ट्रातल्या जनतेला कुठेतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये अडकवलं जाते का? एका साईडने तुम्ही चौकशीची मागणी करताय, दुसऱ्या साईडने तुम्ही सत्तेमध्ये आहे पण गप आहे. म्हणजे एका साईडने तुम्ही पोलीस प्रशासन हे FIR घेत नाही यासाठी उठाव करताय, दुसऱ्या साईडला पोलीस प्रशासन काय आहे? जर तुम्ही उपमुख्यमंत्रीच पदावरती विराजमान आहात तर तुम्ही FIR कसं काय घेऊ शकत नाही? प्रशासन FIR कसं काय घेऊ शकत नाही? हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एका साईडने तुम्हाला हे दाखवायचंय का की आम्ही दादाचे खूप म्हणजे मनापासून आम्ही दादाला काय म्हणतात प्रेम करायचो दादावरती, आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला हे दाखवायचं का त्यांच्या परिवाराचं दादावरती प्रेम नाही? हा फरक मला कळला नाही आणि हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. मग आता महाराष्ट्रातल्या जनतेला यामधनं मेसेज काय जातोय माहितीये का? की ह्यामधनं हेच मेसेज जातोय की सुनेत्रा पवार यांना सत्तेमध्ये राहायचंय, जय पवार, पार्थ पवार यांना सत्तेमध्ये राहायचंय, दादाच्या माघारी राष्ट्रवादी सांभाळायची आहे म्हणून हे गप्प आहेत. म्हणजे दादापेक्षा यांना सत्ता मोठी आहे, असा हा चुकीचा मेसेज जनतेमध्ये ऑलरेडी गेलेला आहे. आणि जर रोहित पवार हे दादासाठी संघर्ष करतायत, अमोल मिटकरी दादासाठी संघर्ष करतायत, अमोल मिटकरीची तर गोष्ट वेगळी, ते पक्षामधले आहेत, आणि रोहित पवार हे दादासाठी संघर्ष करतायत, लढतायत, म्हणजे रोहित पवाराचं दादावरती खूप प्रेम होतं पण दादाच्या परिवाराचं दादावरती प्रेम नव्हतं, असा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. तर मला आता इथे एक गोष्ट कळत नाहीये की ठीक आहे, दादा ही दुर्घटना घडली, घडू नये, सगळ्या गोष्टी झाल्या, तर यावरती काही राष्ट्रवादीच्या नेत्याच्या, म्हणजे कोणते राष्ट्रवादी, दादाचे राष्ट्रवादी, यांचे स्टेटमेंट आलेलं आहे की यावरती रोहित पवारांनी टिप्पणी करणं किंवा बोलणं बंद करावं, हे त्यांचे महत्वाचे नेते यांनी म्हटलेलं आहे. आता यामध्ये मी रोहित पवारला मानतो, यासाठी मानतो कारण ज्या पद्धतीने त्यांनी हे एक्सपोज केलं, ज्या पद्धतीने ते रिप्रेझेंट करतायत मीडियामध्ये, त्या पद्धतीने लोकांना ही शंकेचे काहूर लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि माझ्यासारख्या पत्रकारालाही प्रश्न पडतायत की जर रोहित पवार हे एवढ्या ठामपणे काही प्रश्न उपस्थित करतायत तर मग याचं उत्तर काय मिळत नाही? मग आता याचं उत्तर मिळत नाही, रोहित पवार एका साईडने संघर्ष करतायत, परिवार एका साईडने गप्प आहे, तर महाराष्ट्रातल्या जनतेने काय समजायचं? हा मोठा प्रश्न आहे. तर एकंदरीत पाहता जे झालं ते खूप दुर्दैवी झालं. अजितदादाची जी खतखत होती की ज्या 3 खतखती होत्या की पहिली गोष्ट कुठेतरी त्यांना मिलन बनवलं जात होतं, कुठेतरी प्रत्येक घटनेमध्ये त्यांना समोर केलं जात होतं, अजित पवार चुकीची हे दाखवलं जात होतं. दुसरी गोष्ट त्यांच्या मनामधली ही सर्वात मोठी खतखत होती की पवार साहेबांनी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि राष्ट्रवादीला नवचैतन्य दिलं पाहिजे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष दुसरा झाला पाहिजे. आणि तिसरी खतखत त्यांच्या मनामध्ये राहून गेली, शेवटी ते निघून गेले
पण ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. ते म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावरती एकदा तरी विराजमान व्हावं आणि ते काकाच्या आशीर्वादामुळे आपण होऊ शकतो हे त्यांच्या मनामध्ये विश्वास होता. त्यांच्या मनामध्ये अशा अपेक्षा होत्या, पण त्याही कायम राहून गेल्या. कारण काकांनाच ठरवलं असतं तर शरद पवार हे 15 वर्ष शरद पवार साहेबांनी जर ठरवलं असतं तर अजितदादा हे 15 वर्षापूर्वीच मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण तसं झालं नाही. ज्यावेळेस विलासराव मुख्यमंत्री झाले त्यावेळेस चित्र वेगळं होतं. त्यावेळेस जर ठरवलं असतं शरद पवार साहेबांनी तर त्यावेळेसच ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. जर मला सांगा, शरद पवार साहेब ज्यावेळेस वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळेस 38 आमदार घेऊन 40 आमदार फोडून जर मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसमधनं बाहेर येऊन 40 आमदार फोडले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि मुख्यमंत्री होऊ शकतात, तर दादा का मुख्यमंत्री होऊ शकले नसते? तर ह्या माझ्या मनामधले जे प्रश्न होते आणि दादाच्या मनामधल्या ज्या खतखती होत्या, ज्या माझ्या अभ्यासामधून पुढे आल्या होत्या, ते आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरती होऊ शकतं कोणाच्या मनाला हे विश्लेषण लागेल, कोणाला चांगलं वाटेल, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.